असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। भाऊ, महाराष्ट्रात सर्व 48 मतदार संघावर ज्या निवडणुका झाल्या, महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेमक्या किती जागा निवडून येतील? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या जवळपास 40च्या वर जागा निवडून येतील असा अंदाज या ठिकाणी लागतो आहे। ज्या पद्धतीनं विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई जे मतदान झालेलं आहे आणि त्या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की नरेंद्र मोदींच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीची प्रचंड चीड, प्रचंड राग जनतेच्या मनात आहे। राज्यातलं असंविधानिक जे सरकार आहे त्याही सरकारच्या विरोधात लोकांमध्ये मोठा राग आहे आणि शाहू फुले आंबेडकर विचाराला नेहमी मूठमाती देण्याचं काम जे भाजप करते आहे त्या भाजपच्या विरोधातही महाराष्ट्रातल्या जनतेचा राग होता आणि तोच मताच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची जवळपास जे मतदानाचा कौल आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे असं चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं। महायुतीमध्ये महाभारत सुरुवातीपासूनच होतं आणि निवडणुकीमध्ये होतं आणि आताही आहे आणि ते अजून वाढेल। 4 तारखेला जेव्हा निकाल येतील तर दुपारी 12 वाजेपर्यंत महायुती ही विखरलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आम्ही मधल्या काळातही सांगत होतो की नरेंद्र मोदींनी अग्निवीर योजना जी आणलेली आहे ते फक्त मिलिटरीमध्येच नाही तर राजकीय व्यवस्थेमध्ये आली आणि मग ना शहीदांचा दर्जा ना पेन्शन अशी परिस्थिती अनेक राजकीय पक्षाची नरेंद्र मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या आधारावर देशातल्या अनेक राजकीय पक्षांना फोडून ज्या पद्धती निर्माण केली आणि जे त्यांच्याबरोबर गेले त्यांची हालत काय होणार आहे हे 4 तारखेला आपल्याला दुपारच्या 12 वाजेपर्यंत कळणार आहे। आणि बीडमध्ये बोगस मतदानाचा प्रकार आहे। भिवंडीमध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील पोलिसांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होता। सत्तेची मस्ती भाजपला आहे आणि ती मस्ती अजूनही उतरलेली नाही। लोकांचा कौल हा त्यांच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे सत्तेच्या मस्तीच्यामुळे ते पोलिसांनाही शिवा घालायला मागं पुढं पाहत नाही असं चित्र आपण पाहतो आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, बेरोजगारी वाढली, महागाईमुळे लोकांचं जीवन बर्बाद झालं। त्यावर या भाजपच्या मंत्र्यांना, भाजपच्या खासदारांना वेळ द्यायची संधी नव्हती, पण भ्रष्टाचाराने पैसे कमवायला वेळ होता। पण निवडणुकीमध्ये लोकांचा विरोध पाहून पोलिसांवर राग काढणं हे कुठलं स्वाभाविकपणा आहे? बघा, न्यायालयांच्या निर्णयाला आक्षेप घेण्याचं कुठलंही कारण नाही, पण राज्यामध्ये ज्या पद्धतीचं कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि राज्याच्या सरकारने एक्साईज वाढवण्यासाठी दारूची दुकानं, मोठ्या प्रमाणात ड्रग्स जे गुजरातमधून महाराष्ट्रात आणायची व्यवस्था केली त्याचे परिणाम आपण पाहतो आहे। निरपराध लोकांचा जीव जो पुण्यामध्ये एका श्रीमंत माणसाने नशेमध्ये 2 लोकांना चिरडून मारलं, ह्या परंपरा महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हत्या। पण भाजपच्या या भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या आणि जनतेला लुटण्याचं आणि जनतेला व्यसनाधीन करण्याचं जे पाप त्यांनी केलं त्याचे परिणाम आपण पाहतो आहे। आणि म्हणून पुण्यामध्ये एका श्रीमंत माणसाच्या गाडीच्या खाली नशेमध्ये धूत असलेला हा श्रीमंत माणसाने निरपराध 2 लोकांचा जीव त्यांना चिरडून मारण्याचं पाप केलेलं आहे आणि त्यामुळे पोलिसापेक्षा महाराष्ट्र सरकारचा जास्त दोष आहे आणि म्हणून ह्या सरकारलाच आता सत्तेतून बाहेर काढा अशी भूमिका जनतेच्या मनात आहे। यात अल्कोहोल टेस्ट जे आहेत ते निगेटिव्ह आलेले आहेत आणि यावर प्रश्नचिन्ह उद्भवत आहे। या प्रकरणी अजित पवार या गटाचे नेते सुनील टिंगरेंचं नाव जे आहे ते चर्चेत येत आहे। सत्तेमध्ये काही करू शकतात, निरपराध लोकांना फाशीवर चढवू शकतात, अनेक प्रकरण महाराष्ट्रात झालेत आणि जे लोक दोषी आहेत त्यांना निरपराध कसं करता येईल तोही प्रयत्न हे लोक करतात। त्यामुळे हे काहीही करू शकतात आणि सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे भाजप प्रणित सरकारच्या
हा जो दृष्टिकोन आहे या निमित्तानं लक्षात येतो. निवडणूक आयोगाला आम्ही पहिल्याच फेजमध्ये ज्या काही सूचना आम्ही केलेल्या होत्या, जे मतदानाचा टक्का कमी झाला होता त्याची कारणं अशी होती की निवडणूक बूथच्या समोर जी सावली निर्माण करायची पाहिजे होती, त्या ठिकाणी उन्हेपासून लोकांना कसं वाचवता येईल हाही प्रयत्न केला गेला पाहिजे होता. त्याला मतदानाचा टक्का आणि जनतेलाही त्याचं जीवित सुरक्षित ठेवता येईल असा हा प्रयत्न केला गेला पाहिजे होता. पण निवडणूक आयोगाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे या उन्हेच्या या सगळ्या कडक उन्हेमुळे आज महाराष्ट्रामध्ये ज्या कालच्या निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेस 3 लोक या उन्हेमुळे मरण पावले. त्यांनी निवडणूक आयोगाने वेळेवर दखल घेतली असती तर हे 3घही लोक वाचले असते. तर निवडणूक आयोगाच्या मनात काय आहे हे कळायला काही कारण नाही. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.